नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कालच आपण आपल्या ह्या नवीन चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता की माझा परीक्षेचा अनुभव कसा होता, मला पेपर कसा गेला, मला त्याच्यामध्ये काय अनुभव आला, पेपरमध्ये काय चुका झाल्या आणि पेपरमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय विचारलं, एका मार्काचं मी त्याच्यामध्ये विश्लेषण केलं आणि तो व्हिडिओ ह्या चॅनलवर म्हणजे हे जे नवीन चॅनलवर याच्यावर टाकला आणि त्याच्यामध्ये अद्भुतपूर्व आता असा प्रतिसाद भेटला आणि याच्यासोबतच जवळजवळ 250च्या घरात हे नवीन सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत आहे। असा सपोर्ट करत राहावा आणि हा सुद्धा आपल्या याच चॅनलवर व्हिडिओ येत आहे। आपलं मेन चॅनल आहे टिप्स फॉर टी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे, पण ह्याच्यावर सध्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसऱ्या याच्या संदर्भात व्हिडिओ येतील। पण सध्या आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कुठल्या विषयावर बोलणार आहोत? खरंच पेपर सोपा आहे का? खरंच पेपर सोपा जातोय की पेपर सोपा आहे हे भासवलं जातोय? आणि सध्या जे काही लाईव्ह स्ट्रीमिंगवर मुलाखतीचं वातावरण चालू आहे हे खरंच योग्य आहे? काही एक आभासी दुनिया निर्माण केली जात आहे किंवा ह्या आभासी दुनियेमध्ये आपल्याला ढकललं जात आहे? या सर्वांविषयी एकदम ॲक्युरेट या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। आणि खरंच पेपर सोपा जातो का? हे पेपर सोपा आहे असं वाटत आहे, मग याच्या मागची रियालिटी काय आहे? मग पेपर कुठल्या सेक्शनमधला सोपा जातोय? ह्या सर्व विषयामध्ये डिटेलमध्ये डॉट टू डॉट आपण एकदम सविस्तरमध्ये माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ आता कुणासाठी आहे? ज्यांचा पेपर राहिलेला आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे। म्हणजे कसं, ज्यांनी पेपर दिलेला आहे त्या सर्वांना याचा अनुभव आलेला असेल आणि मी जे सांगतोय ते तुम्हाला 100% पटण्याजोगं असेल आणि जे काही परीक्षा देतील त्यांना याच्यातून बरंचसं काही शिकायला भेटेल। आता पहिला मुद्दा आहे, खरंच पेपर सोपा आहे का? प्रथमदर्शी पेपर सोपा आहे, पेपर अवघड नाही आणि तितकाही सोपा नाही आणि तितकाही अवघड नाही। पेपर सोपाच आहे, सोपा वाटतो, पण जोपर्यंत आपण समुद्रामध्ये उडी मारत नाही किंवा जोपर्यंत आपण पाण्यामध्ये उडी मारत नाही तोपर्यंत आपल्याला पाण्याचा अंदाजा येत नाही। हे लक्षात राहावा, हे आपल्या मनाच्या पटलावर कुठेतरी कोरून ठेवा। आता मी तुम्हाला कितीही सांगितलं, कोणीही किती सांगितलं पेपर सोपा आहे, अमुक आहे तमुक आहे, हे स्ट्रॅटेजी वापरा ते स्ट्रॅटेजी वापरा, पण अंमलात तुम्हाला आणायचं असतं। जोपर्यंत तुम्ही ती ॲक्च्युअल कंडिशनमध्ये जात नाही तोपर्यंत त्याची तुम्हाला अनुभूती येत नाही। आता दुसरा मुद्दा राहिला, खरंच पेपर सोपा जातोय का? तर हे पहा, पेपर सोपा जातोय, पण कुठल्या सेक्शनचा हा सुद्धा महत्त्वाचा आहे। सर्वच्या सर्व पेपर सोपा आहे असं नाही। आता आपण बऱ्याच जणांनी सर्व जणांनी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे आपल्याला पेपरची माहिती झालेली आहे, म्हणून आपल्याला पेपर सोपा वाटतो, पेपर सोडवायला येतो। मराठी सोपं आहे सोडवतो, मानसशास्त्र सोपं आहे सोडवतो, सगळं सोडवायला येतं। पण तिथं महत्त्वाची गोष्ट असते टाईम मॅनेजमेंट। हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण ते आपण नंतर डिस्कस करू। पण त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की पेपर सोपा आहे हे भासवलं जातंय का? आणि जे काही सध्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर वातावरण चालू आहे, पेपर झाला की घे मुलाखत, पेपर झाला की घे मुलाखत, आजच्या शिफ्टचा पेपर असा होता तसा होता, आमच्याच क्लासचा आला, आमच्याच क्लासचा डंका, आम्ही जे शिकवलं तेच आलं, ह्याच्या बाहेरचं नाही त्याच्या बाहेरचं नाही, एक नाही एक डॉट टू डॉट, एक शब्द टू शब्द, पर्याय ना पर्याय जशाच तसे आले। असलं जे चालू आहे हे कितपत योग्य आहे? आणि एक थोडंसं प्रामाणिकपणे तुम्ही मनाच्या अंतःकरणातून स्वतःला विचारा की हे योग्य आहे का आणि हे जे सांगतायत ते खरं आहे का? असं होतंय का? तुम्ही पेपर दिलेला आहे, मी पेपर दिलेला आहे आणि बरेच जण पेपर दिलेला आहे। आता ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना याचा अनुभव आलेला असेल। आता आपल्याला अमुक सिलॅबस आहे, सिलॅबसचा आपण अभ्यास केला आणि परीक्षेमध्ये त्याच्यामधलंच पडलं, मग आम्ही जे शिकवलं ते आलं, सिलॅबसमधलं आहे ते आलं, हे म्हणणं योग्य आहे की आम्ही जे शिकवलं तेच आलं, आमच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही, आमच्यासारखं कोणीच नाही, आम्हीच भारी, हा थोडासा अहमपणा असल्यासारखा थोडासा वाटत नाही का?
किंवा स्वतःची मार्केटिंग वगैरे, आणि कुठंही बघा काही जे चालू आहे आणि जो काही मुलाखत घेतोय तो मुलाखत घेणाऱ्याचे प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी टॅकल केली तर ह्याच्याहून तुम्हाला अंदाज येऊन जातो. प्रश्न विचारत असताना त्यांनी फक्त अगोदर स्वतःबद्दल आमचा काय फायदा झाला का किंवा आमचं बघितलं का तुमचं बघितलं. आता जो काही मुलाखत देणार आहे तो तर असं समोर तर म्हणणार नाही ना की आम्ही घेतली नव्हती तुमची किंवा आम्ही वेगळी घेतली होती. नाहीला जसं त्याला काहीतरी बोलावं लागणार. आणि जे काही समोर येऊन सांगणारे आहेत ते आता सगळेजण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघणार. मग अख्ख्या महाराष्ट्रासमोर कसं सांगायचं की आपण काहीतरी चुका केलेल्या आहेत किंवा परीक्षेमध्ये आपण गोंधळलोय, गडबडलोय, काहीतरी चुका झाल्यात, ह्या सगळ्यांच्या समोर कसं सांगायचं. हे माणसाची प्रवृत्ती आहे. आपण कुठेही जावं, आपल्याकडून काय झालं तर आपण ते मान्य करतो का, किंवा आपल्याकडून काय मोठी चूक झाली किंवा आपल्याकडून काय गडबड झाली, आपल्याला चांगला पेपर गेला नाही तर आपण ते हे सांगतो का नाही. आपल्या मनाच्या समाधानासाठी सुद्धा, आणि त्यातल्या त्यात हे ऑनलाईन होतं, सगळ्यांना हे सगळ्यांचे अख्खं महाराष्ट्र पाहणार होतं. मग त्यांच्यासमोर असं कन्फ्युज करणं थोडंसं अवघड आहे. मग तिथं तर काहीतरी थोडंसं हे रंजक प्रमाणे सांगितलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट 200 अटेम्प्ट करणं. मी 195 पर्यंत पोचलो, मी 190 अटेम्प्ट केले, मी वाचून 190 पर्यंत पोचलो. म्हणजे तुम्ही ॲक्युरेट 195 200 हे सोडवले का. आता मी सुद्धा 10 मिनिटामध्ये 200च्या 200 टिक केले. म्हणजे मी 200व्या प्रश्नापर्यंत 10 मिनिटामध्ये पोचलो. 10 मिनिटामध्ये माझा 200 प्रश्न झाला. मग मी एकदम टॅलेंटेड, अलौकिक बुद्धिमत्तेचा झालो का. ह्या नाही, वास्तविकता थोडीशी वेगळी आहे. जे मांडलं जाते ते वेगळं आहे, वास्तविकता वेगळी आहे. आणि परीक्षेत गेल्यानंतर याची तुम्हाला अनुभूती येते. आणि माझं आणखीन एक सांगणं आहे, सध्या जे काही लाईव्ह स्ट्रीमिंगवर चालू आहे, अमुक आहे तमुक आहे, आमचंच चालू आहे, आमच्यामुळंच झालं, असंच झालं, सोपाच होता, तसं असल्या गोष्टीकडे काही लक्ष देऊ नका. सिलेबस जो दिलेला आहे ना आपला, बुद्धिमत्तेचा, मराठीचा, मानसशास्त्र, उपयोजनात्मक, गणित, ह्याच्या बाहेरचं काहीही नाही. एवढं धरून चला, बाकी दुसरं काही करायची गरज नाही आहे. आता हे जे झालेलं आहे स्ट्रीमिंगचं वातावरण असू द्या, त्याच्याकडे आता आपल्याला जास्त बोलायला वेळ नाही आहे. त्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाच्या गोष्टीकडे वळू की रियालिटी काय आहे. आपल्याला पेपर सोपा जातोय आणि पेपर सोपा वाटतोय आणि पेपर सोपा जाण्यामागचं कारण काय आहे हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. याच्यामागची सत्यता थोडीशी जाणून घेतली पाहिजे. रियालिटी काय आहे हे पहा. ज्यावेळेस आपण 2023ची परीक्षा दिली होती, म्हणजे 22-23ची झालेली, त्यावेळेस आपण अभ्यास कुठल्या पद्धतीने केला होता. हो, आपण अभ्यास हा 2017च्या पद्धतीने केलेला. 2017च्या पद्धतीने केला. परीक्षेमध्ये पडली गुगली. परीक्षेमध्ये आले 5 पर्याय. हे आपल्याला ह्याच्या बाहेरचं, डोक्याबाहेरचं होतं. म्हणजे 5 पर्याय येतील माहिती होतं, पण आपण जो सिलेबस केला, जो अभ्यास केला, त्याच्या पलीकडचं आलं. गणिताचा आपण लसावी, मसावी, गुणोत्तर सगळं केलं. नाही असले आकृत्या मोजणे, भूमिती, हे सगळं केलं. मराठीमध्ये व्याकरणासहित तिथून ह्या पलीकडचं त्या पलीकडे, इंग्लिशमध्ये सुद्धा ह्या पलीकडचं त्यामुळे सगळ्या विषयाचं नाही तसलं केलं. पण आपण ज्यावेळेस IBPSचा पेपर द्यायला गेलो, IBPS काय विचारतं हे आपल्याला माहीतच नव्हतं. किंबहुना जवळजवळ 90% पोरांना हे माहितीच नव्हतं की IBPSचा पेपर कसा असतो. आणि IBPS पेपर झाल्यानंतर रिस्पॉन्स देत नाही. IBPSची पद्धती कशी आहे यापासून आपण कोसो दूर होतो. आता जे बँकेची परीक्षा देणार होते, IBPSच्या अगोदर पेपर दिला, त्यांना याच्याबद्दल माहिती होतं. पण आपण हे सर्वसामान्य माणसं, महाराष्ट्रामधले, खेड्यापाड्यातले, इकडले तिकडले, आपण साध्या महाराष्ट्रातल्या परीक्षा असतात त्या देणारे, IBPSच्या कधी न लागले, त्यांची सिस्टीम कशी आहे, त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, काही माहिती नव्हतं आपल्याला. दिला पेपर, त्यांनी घेतला पेपर, आपण दिला. आणि पेपर दिल्यानंतर आपल्याला जाणवलं की आपण जे अभ्यास केले त्यातल्या ह्याच्यात काहीच पडलं नाही. आपण जे गणितामधले अभ्यास केले होते, जे टॉपिक केले होते, त्याच्यामधले वेगवेगळे प्रकार केले होते, तसलं काहीच पडलं नाही. बुद्धिमत्तेचे सुद्धा वेगवेगळे चॅप्टर केले होते. 2017ला जेवढे काही चॅप्टर पडले होते त्यानुसार केलं, पण ह्याच्यामध्ये सगळं वेगळं पडलं. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्यावेळेस काय झालं हो, आपल्याला डॉट माहिती झालं की IBPS पेपर घेणार आहे. 2022चा IBPS घेतला होता आणि IBPS काय विचारते ह्या सगळ्या गोष्टीची आपण जाणीव करून घेतली. आणि नेमकेच तेवढ्याच टॉपिकचा अभ्यास केला. आणि क्लासवाले सुद्धा भरपूर झाले. इतके झाले की सर्वच्या सर्व हे IBPS एक्सपर्ट झाले. कुणालाही नावं ठेवायचे नाही आहेत, कुणाचंही आपण वैयक्तिक नाव घेत नाही,
पण जो कोणी उठून आला IBPS एक्सपर्ट, कधी आपण नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं तरीसुद्धा तो सुद्धा IBPS एक्सपर्ट. आता याच्यामध्ये अशी आणखीन बरेचसे होते की 2022ला सुद्धा टेट म्हणजे 22ची टेट दिली, त्यांना 150च्या पुढं मार्क पडले, ते सुद्धा क्लास चालू करून IBPS एक्सपर्ट झाले, त्यांनी सुद्धा चालू केले. मग असं त्यांचा सुद्धा बऱ्याच जणांना फायदा झाले. त्यांनी शिकवले जे काही 2022ला 23ला परीक्षेला टॉपिक विचारले होते त्या सर्वच्या सर्व टॉपिकचे आपण अभ्यास केला. पण 2022ला काय झालं, हे टॉपिक असतात हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं, किंवा ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात असले टॉपिक असतात, असले प्रकार आहेत हे कुणालाही माहिती नव्हतं. मग तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे हे सर्वांना माहीत होतं. सर्वजण अभ्यास करायला लागले, क्लास चालू होते, क्लासच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी अभ्यास केला, जे जे टॉपिक आहेत तेच शिकून घेतले. आणि जो टॉपिक आहे त्याच्यातला आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाही तसल्या प्रकारची प्रॅक्टिस केली. हार्ड लेवल असो सोपी लेवल असो सगळं केले. टॉपिक नवीन राहिले नाहीत. त्यावेळेस आपल्याला 2022ला परीक्षा दिली त्यावेळेस आपल्याला सर्वच्या सर्व हे टॉपिक नवीन वाटले. त्यामुळे आपल्याला पेपर अवघड गेला. पण ज्यावेळेस आपण ह्यावेळेस परीक्षा द्यायला गेलो, पेपर बघितला, अरे ही तर इनइक्वॅलिटी आहे, हां आपल्या ओळखीचा, अरे ही तर पझल आहे, डेवाली आहे, मंथवाली आहे, अरे ही तर सिटिंग अरेंजमेंट आहे, हां टॉपिकचं नाव माहिती आहे आपल्याला, अरे हा तर सिलॉजिझम आहे, अरे ही तर अल्फा न्यूमरिक आहे, ही तर कोडिंग डिकोडिंग आहे, अरे ह्याला चायनीज कोडिंग म्हणतात, अरे ह्याला ही म्हणतात, ह्याला ते म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती झाल्या होत्या. पण ह्या 2022च्या तुलनेत आपल्याला असं काही माहिती नव्हतं. आणि त्याचा थोडाफार अभ्यास पण नव्हता. असेल नसेल ती गोष्ट वेगळी, पण ह्यावेळेस सगळं माहिती होतं. आणि ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये उतरलो त्यावेळेस आपल्याला दिसलं, अरे हे माहिती आहे, हे मी अभ्यासले, हे बी केले, मी हे ते बी केले, हे बी ऐकले केले, अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे हे आपल्याला अनोळखी असं काहीही राहिलेलं नव्हतं. मेन इम्पॅक्ट इथं पडला की आपल्याला सगळ्या टॉपिकचं नॉलेज होतं, टॉपिक माहिती होते. परीक्षेमध्ये आपण 2022ला पाहिले होते, हे विचारले होते, तेच विचारलेत, दुसरं काहीही विचारलं नाही. मग ह्याच्यामध्ये प्रकार बदलत गेले. इथं सर्वांचा गेम झाला. आपण अभ्यास केला आहे, आपल्याला माहिती झालं, तेच टॉपिक आलेत. आणि परीक्षेमध्ये गेल्यानंतर महत्त्वाची गोष्ट कुठली घडली, मराठीचे एकदम इझी प्रश्न आले, मानसशास्त्राचे सुद्धा खूप इझी प्रश्न आले. पण त्याच्यामध्ये पर्याय सगळे सारखे, सगळे पॉझिटिव्ह. तिथं वेळ खाण्यासारखे होते, तिथं वेळ जातोच, कितीही जरी स्पीड लावली तर तिथं वेळ जातोच. परीक्षेमध्ये वेळेचं गणित खूप महत्त्वाचं आहे. मराठी सोपं वाटलं, पेपर लय सोपं आहे आणि लेंथ एकदम लहान. गेल्या वेळेस लेंथ मोठी होती पण ह्यावेळेस लेंथ लहान केली म्हणून लेंथ छोटी, पेपर छोटा, मस्त, आपण खुश. इथंच रंगा खुश, इथं सगळे खुश. पुन्हा मानसशास्त्र असले, मानसशास्त्राचे सुद्धा जामचं सोपे चालले. मग रिझनिंगचे सुद्धा आपल्याला सोपे जात आहेत असं वाटलं. मग बऱ्याच जणांना अभ्यास केला, मग तेवढे सुद्धा सोपे गेले. पण खरा गेम कुठं होतो ह्याचं कधी आपण ॲनालिस केले का? आणि थोडंसं शांत डोक्याने विचार केले का? आता सगळंजण टाईम मॅनेजमेंट करायला. आकृत्या आल्या, आकृत्या स्किप करा, जे येत नाही ते स्किप करा, जे येतं तेवढं सोडवा, हे येते तेवढं सोडवा. सगळंजण नाही प्रकारचे आपल्याला सल्ले देत आहेत. आता आपल्या भारतामध्ये सल्ले हे फुकट भेटतात. कुणीही येतं, सल्ला सांगतो, फुकट सांगून जातो, त्याला काही पैसे लागत नाहीत. आणि आपले सल्ले सांगणारे सर्वच्या सर्व एक्सपर्ट असतात. असो, पण याच्यामधली महत्त्वाच्या गोष्टी कधी ॲनालिस केलेत का आपण? हे सोडलं, ते सोडलं, अवघड आलं की सोडून द्यायचं, पण कधी ॲनालिस केले का? 200 अटेम्प्ट केलेत, 199 अटेम्प्ट केलेत. मी सर्वच्या सर्व पेपर वाचला आणि अटेम्प्ट केले, हे वेगळं. सर्वच्या सर्व पेपर वाचला, ते सोडवल्यानंतर अटेम्प्ट केलं, ते वेगळं. नुसतं पेपर वाचून टिक केलं, हे व्हॅलिड अटेम्प्ट नसतात. आणि सध्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर हे चालू आहेत. मी सर्वच्या सर्व 200 प्रश्न वाचले, ते मी टिक केले, मी 200व्या प्रश्नापर्यंत पोचलो. तसं तर आपल्याला सगळा पेपर वाचून 2 तासामध्ये टिक करून होतो. सोडवायची गोष्ट वेगळी राहिली, त्याच्यावर आपण बोलू. हे असं भासवलं जाते. आणि कधीही पहा, जे काही समोर येऊन बोलणारे आहेत ते त्याच पार्टीचे आहेत असं जाणवतं. आणि आता ते कोणीही असो, काही असो, समोर तर त्यांना येऊन असं म्हणता येणार की नाही आम्ही तुमच्याकडे केलं नाही, असं म्हणता येत नाही. उगाच कसं, आणि त्याच्यामध्ये गट्स लागतात की समोर येऊन एकदम रोखठोक बोलायचं. आता तिथं तर खूपच चालू आहे, अति म्हणजे लिमिटच्या बाहेर चालू आहे. त्याच्याबद्दल नको, आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ. ॲनालिस केले का पाहू.
आता महत्त्वाच्या गोष्टी काय करतात तो, सर्वजण पेपर सांगतायत असं आहे तसं आहे, मी सुद्धा सांगितलं पेपर कसा आहे, काय स्किप करायचे, पण परीक्षेमध्ये गेलो आपण, आकृत्या अवघड आहेत, मोठमोठ्या त्याच्या आकृत्या दिलेल्या आहेत, ते 25 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री अशा फिरत फिरत चालल्यात, प्रत्येक ह्याचं पाहणं जीवावर येतं, खूप मोठमोठ्या आकृत्या आहेत, एकदम बारीक बारीक दिलेले आहेत, ते ॲनालिस करणं हे करणं खूप अवघड जातं, ते वेळ खातं, त्यामुळं परीक्षेत वेळ भेटत नाही, म्हणून आपण स्किप केल्या 10 आकृत्या आपण स्किप केल्या. त्यानंतर आपण गणिताचा DI 5 मार्काचा स्किप करतो, काही शाब्दिक गणित स्किप करतो, असे 10 ते 15 आपण गणिताचे स्किप करतो. 15 स्किप केले, आकृत्या 10 स्किप केल्या आणि गणित 15 स्किप केले, 25 झाले. इंग्लिश आपल्याला काही जणांना जमतं, काही जणांना जमत नाही, मी सर्वसामान्य व्यक्तींची गोष्ट करते, अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्यांची नाही, सर्वसामान्य जणांची इथे ॲनालिस करतो, किंवा माझं सुद्धा हे स्वतःचं वैयक्तिक ॲनालिस असलं तरी सुद्धा असं समजून चला. आकृत्या 10 मार्क गेल्या, गणिताचे 15 मार्क गेले, त्याच्यातल्या DI 5 मार्काचा असो किंवा काही अवघड प्रश्न असतील असे 15 मिळून हे 25 झाले. मग त्यानंतर इंग्लिश, त्याच्यामध्ये पॅराजंपल असते, पॅराजंपल कधी जमते कधी जमत नाही, त्याच्यामध्ये कोणाला पॅसेज दिलेला असतो, पॅसेजमधले काही तिथं शब्द आपल्याला बसवायचे असते, ते बसतात नाही बसतात असं समजून आपण इंग्लिशचे 10 साईडला काढले. मग रिजनिंग, पझलला टाईम पुरत नाही, पझल सोडवायला गेलो तर वेळ लागतोय, चुकते आहे, मग असे, आणि पुन्हा सेटिंग अरेंजमेंटला पण तसंच होते. रिजनिंगचा पण असा काही घटक आहे की खूपच अवघड आहे, म्हणून आपल्याला जमते नाही जमते म्हणून आपण असे रिजनिंग 20 मार्काचे स्किप केली. किती झाले हो, ते रिजनिंगचे 20, इंग्लिशचे 10, गणिताचे 15, आकृत्या 10, असे 45 ते 50 मार्क आपण इथं स्किप केले, इथं टोले मारले. राहतो प्रश्न किती पेपर हो आपला 150 मार्काचा. ह्या 150 मार्काचा पेपर सोडवताना सुद्धा ॲक्च्युअलमध्ये टाईम पुरतो का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, आणि ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनाच लक्षात येईल की ह्या 150 मध्ये सुद्धा आपण इथं गडबडलोय, डोळे गरगर झालेत, हा घाम फुटलेला आहे, उगं सोपं आहे म्हणून चालत नाही. त्याच्यामध्ये आपण मराठी 15 मार्काचं एकदम मस्तपैकी 5-6 मिनटामध्ये सोडवलं, ठीक आहे, 5-6 मिनटामध्ये सोडवलं, इंग्लिश 10-15 मिनटामध्ये सोडवलं. पण मानसशास्त्राचे 30-35 प्रश्न आहेत, ते मानसशास्त्राचे 30-35 प्रश्न आपल्याला जर 36 सेकंदामध्ये सुटत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, त्याला जवळजवळ 1 मिनिटाच्या आसपास लागतो. आता 30 प्रश्न हे आपले 20 मिनटं धरा, 20-25 मिनटामध्ये सोडून होतात मानसशास्त्राचे, त्याला डबल वाचावं लागतं, काही पर्याय असे असते, सगळे सारखे पर्याय असतील तर डबल वाचावं लागतं, कधी कधी लक्षात येत नाही, त्याला वेळ जातो. हे झालं मराठी आणि मानसशास्त्र. इंग्लिश वाचूनच रीड करावं लागतं, वाचायला सुद्धा वेळ जातो. आणि पुन्हा राहिला आपला रिजनिंग. आता रिजनिंगमध्ये आपण फक्त इनइक्वॅलिटी हा जर घटक सोडला, म्हणजे तुलना करणे हा जर घटक सोडला, बाकी रिजनिंगमध्ये जेवढे घटक आहेत तेवढ्या सर्व घटकाला आपल्याला पेपर, पेन, माऊस, डोकं, माइंड हे सगळं सोबत घेऊन चालावं लागतं. रिजनिंगमध्ये तुम्ही कुठलाही घटक घ्या, पझलला पेपर घ्यावं लागतं, पेन घ्यावं लागतं, वरती स्क्रीनवर बघावं लागतं, डायग्राम काढावं लागतं, माऊस घ्यावं लागतं, मग पुन्हा वरती बघावं लागतं, सोडवावं लागतं, परत ते हे करावं लागतं. तुम्ही पुन्हा सिलॉजिझम घ्या, सिलॉजिझमसुद्धा कॉम्प्युटरवर बघावं लागतं, त्याचा डायग्राम काढावं लागतं, त्याचं सोडावं लागतं, परत माऊस घ्यावं लागतं, मग परत डिसिजन करावं लागतं. रिजनिंगच्या सर्व प्रश्नांना आपल्याला माऊस लागतो, पेन लागतो, डोकं लागतं, स्क्रीन लागते, सगळ्या गोष्टी तिथं ॲट अ टाईम करावं लागतात. मग स्क्रीन तिथं आपल्याला खाली वर करावं लागते, वर करावं लागते, खाली करावं लागते, थोडीशी इकडं करावी लागते, मग प्रश्न वाचला की प्रश्नाच्या पर्यायासाठी खाली जावं लागतं. ह्या वेळ खाणाऱ्या गोष्टी आहेत. मानसशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला काय लागतं, वाचन लागतं, स्पीड लागतं, कौशल्य लागतं आणि डिसिजन मेकिंग हे लागते. हे सगळ्याच्या सगळं आपल्याला तिथं फास्ट करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा ॲड्रेस किती जरी सोपा असला, प्रत्येक ॲड्रेसला 40 ते 45 सेकंद जात असल्यासारखे जातात. काही ॲड्रेसला 1-1, 1.5 मिनिट लागत आहे. हे लवकर सोडण्यासारखं नाही. आणि ॲड्रेस पण कसे आहेत, फक्त अल्फाबेटनुसार तिथं चेंज आहे. आकडे तर सहसा 3 पर्याय दिले आहेत, त्याच्यातला फक्त कदाचित एखादा आकडा त्यांनी चुकीचा द्यायला लागलेत फक्त, पण बाकी सगळं स्पेलिंगवरचा खेळ आहे. तिथं वेळ खातच आहे, वेळ लागतच आहे. मग पुन्हा
मराठी आहे. आता या मराठीमध्ये पण आपले शुद्ध शब्द असतात, अशुद्ध शब्द असतात, पॅराजंबल असते, पॅराजंबल कधी जमते कधी जमत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीमधले ह्या मराठीमधले शुद्ध अशुद्ध पॅराजंबल समानार्थी विरुद्धार्थीमधले हे आपले बरोबरच येतील, याची शाश्वती काय आहे हो. पुन्हा इंग्लिशमध्ये सुद्धा आपले लांब लांब पॅसेज आहेत, मग तिथं सुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित करता आणि जे काही शब्द सांगितलेले आहेत ते शब्द आपण तिथं बरोबर भरलेत, हे बरोबरच येतील हे आपल्याला फिक्स सांगता येत नाही आहे. जसं आपण गणित सोडवलं ह्याचं फिक्स उत्तर हे सांगता येतं, ॲड्रेस पाहिला ह्याचं उत्तर फिक्स आहे हे सांगता येतं, आपण पजल सोडवल्या रिजनिंगचे काही प्रश्न सोडवले ह्याचे फिक्स उत्तर आहेत हे सांगता येतं. पण मराठीच्या शुद्ध शब्दामध्ये अशुद्ध शब्दामध्ये पॅराजंबलमध्ये पुन्हा जे काही इंग्लिशचा पॅसेज आहे त्याच्यामध्ये जे काही शब्द बसवायचे आहेत हे फिक्स उत्तर आहेत हे आपल्याला सांगता येईल का, नाही. पुन्हा इवन जे काही आपलं कोडिंग ही आहे आपले कोडिंग डिकोडिंग आहे त्याच्यामध्ये वर्ड दिलेले असतात, नंबर दिलेले असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो आपल्याला बरोबर आलं असतं पण खाली दुसरंच टिक केलं जाऊ शकतं, अशा सुद्धा गोष्टी होतात. मग ह्या सगळ्या पेपरमध्ये आपल्या गडबड आहे, ह्या गडबडीमध्ये चुका होत्यात. आपण स्पीड ॲक्युरेसी करायला जातो, स्पीड पाहिजे खटखट 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 इथं एखादा दुसरा आकडा चुकतो, सगळं बोंबलून जातं, बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात. ह्या सर्व 150 मार्कामध्येच आपला रिझल्ट आहे आणि ह्या 150 मार्काचाच पेपर सोडवताना आपल्याला टाईम मॅनेजमेंट होत नाही. आपण इकडं आकृत्या 15 मार्का 10 मार्काच्या सोडून दिल्या, गणित 10-15 मार्काचं सोडून दिलं, इंग्लिश 10 मार्काचं सोडून दिलं, रिजनिंग 20 मार्काचं सोडून दिलं, पण जो काही आपण ॲक्च्युअल 150 मार्काचा पेपर सोडवतोय आणि जो काही सोडवतोय ह्या पेपर सोडवायलाच आपल्याला टाईम बस होत नाही आहे. ते सोडून दिलं, जे आपल्याला येत नाही असं स्किप सोडून दिलं, 50 मार्काचं स्किप केलं येत नाही ते त्याला टोले मारले, पण जे काही ॲक्च्युअल 150 मार्काचं आहे हे सोडवायलाच आपल्याला 2 तास पूर्ण होत नाही आहेत, वेळ लागतोय, वेळ 2 तासामध्ये हे पूर्ण होत नाही. हे रियालिटी आहे, वस्तुस्थिती आहे, मान्य करावीच लागेल. आता जे अटेम्प्ट केले म्हणतात, आता तुम्ही सुद्धा 10 मिनिटामध्ये अटेम्प्ट होतात म्हणजे तुम्ही 200 अटेम्प्ट केले का, तसं नाही हो. हे 150 अटेम्प्ट आहेत आपले, ह्याच्यामध्येच आपला रिझल्ट आहे. इकडे जे सोडून दिले ते काय ते तुक्का आहे, ते लागला नाही लागला, ते ज्याच्या खांद्यावर स्टार असतात ना, ज्याच्या नशिबामध्ये स्टार लिहिलेले असतात त्याचा तुक्कासुद्धा 100% बरोबर लागतो, हे विधान लक्षात घ्या. ज्याचं नशीब चांगलं, ज्यानं जन्माला येतानाच नशीब चांगलं घेऊन आलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक हे असतात ना, सोन्याच्या पावलानं आलं किंवा हात लावलं तिथं सोनं काढलं, पाय लावलं तिथं सोनं का असं असतं ना, ज्यानं जिथं हात लावला तिथून सोनं काढलं, म्हणजे ज्यानं जिथं तुक्का मारा तिथं लागला, हे त्याचं नशीब. म्हणजे त्याच्या इथं स्टार असतात, त्याच्या नशिबामध्ये स्टार असतात, त्याचं नशीब भारी असतं, त्याचा तुक्का इथं लागतो. पण सर्वसामान्य जे काही अभ्यास करणारे आहेत, सोडून हे करणार आहेत, हे 150 मार्काचाच पेपर सोडवणार आहेत. ह्या 150 मार्कामध्येच आपला सगळ्यांचा रिझल्ट आहे. ह्या सगळ्या 150 मार्काचा असं गणित आहे आणि मग हे 150 प्रश्न सोडवताना आपल्याला इथं नाकी 9 येतात. ह्या 150मध्येच टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे. हे 150 सोडवतानाच आपल्याला 2 तास पुरत नाही आहेत. हे ते तर आपण सोडून दिले त्याचा वेगळाच गोष्ट. ह्या 150मधलेच प्रश्न आणखीन आपले काहीतरी राहून चाललेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ही रियालिटी आहे. ही रियालिटी बाहेर येत नाही. ही रियालिटी बाहेर कधी येते, ज्यावेळेस आपण स्वतः पेपर देतो त्यावेळेस रियालिटी देतो, त्यावेळेस कळतं. पण आपण पेपरला गेलो, पेपर सोडवला, सगळा सोडवला, A to Z सोडवलं म्हणजे पेपर सोपा गेला का, असं नसतं. जे काही सोडवले ते कितपत बरोबर आहे, किती बरोबर येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. असं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या परीक्षेच्या बाबतीत अशा घडत आहेत. आपल्याला कोणालाही टीका करायची नाही, असं जे घडते ते घडू द्या, पण थोडंसं सत्य सांगणं गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत काय घडलं, पेपर कसा होता, पेपरचं ॲनालिसिस केलं, कुठला प्रश्न आला, कसा आला, कुठं माणूस अडकतो, सगळं डिटेल सांगितलं. पाहिला नसेल तो पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण सध्याची जी काही परिस्थिती चालू आहे आणि जे काही म्हणतायत की पेपर सोपा जातोय, खरंच सोपा जातोय, कसं आहे ते सगळंच्या सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे. आता बाकी तुम्ही समजूतदार आहेत, तुम्हाला समजलं असेल की काय आहे, कुठं आपल्याला काय करायचं. जरी स्किप इकडलं आपण येत नाही ते स्किप जरी केलं, मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपण ज्या सोडवतोय त्याबरोबर सोडवणं, त्या टाईम मॅनेजमेंट करणं, त्या 120 मिनिटामध्ये आपल्याला बाकीचे 150 प्रश्न सोडवणं, त्याच्यावर ॲक्युरेसी ठेवणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, हे करणं खूप अवघड गोष्ट आहे. दिसायला पेपर सोपा असला तरीही नाही. जोपर्यंत माणूस स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत कळत नाही. जोपर्यंत आपल्याला ठेच लागत नाही आहे तोपर्यंत त्याची वेदना किती आहे, संवेदना किती आहे हे कळत नाही आहे. म्हणून म्हणते दुरून डोंगर साजरे असतं. आणि जे काही सध्या सोशल मीडियावर वातावरण चालू आहे
त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यायचं टाळा, इग्नोर करा. उगं ते कसं आहे, ते हे केलेलं आहे, एक वेगळी दुनिया निर्माण केलेली जात आहे. त्या दुनियेमध्ये तुम्ही रममाण होऊ नका. मला एवढंच सांगायचं. असो, जेवढं काय सांगायचं होतं सर्व एकदम मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला ते समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे आपलं नवीन चॅनल आहे, या चॅनलला सपोर्ट करा. आपण ह्याच्यावर एकदम असेच महत्त्वाचे व्हिडिओ टाकणार आहोत. आपलं जे जुनं चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा एक उद्या व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बोलू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा. आणि एक गोष्ट मला लक्षात ठेवा, पेपरमध्ये 130 मार्काची गणित बुद्धिमत्ता आहे, हे लक्षात असू द्या. बाकी 17 मार्काचा घटक आहे. त्याच्यामध्ये मराठी आलं, इंग्लिश आलं, मानसशास्त्र आलं आणि सगळंच्या सगळं वेळ खाणार आहे. बाकी पेपर कसा सोडवायचा, काय सोडवायचा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काहीही सल्ला देणार नाही आहे. तो तुमचा वैयक्तिक भाग आहे. तुम्ही जशी तयारी केलेली आहे, तुम्ही जसा सराव केलेला आहे त्यावर सगळं डिपेंड असतं. मी सांगितलं असा सोडवा तसा नसतं, ते तुमच्या मनाचा भाग असतो. तुम्ही जो सराव केलेला आहे त्यावर तुम्ही हे करा. कोणी सांगितलं असंच करा, कोणी सांगितलं तसंच करा, तसं करू नका. तुमचं मन काय सांगतं, तुम्ही कसा सराव केलेला आहे, तुमची बुद्धी कशी चालते त्या गोष्टीनुसार चाला. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.